सातारा जावळी विधानसभा मतदारसंघातून बिग बॉस फेम अभिजित बिचुकले अपक्ष निवडणूक लढवत असून त्यांनी या मतदारसंघासाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केलाय। यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील प्रलंबित प्रश्नांसोबत सातारा जावळी विधानसभा मतदारसंघातील स्थानिक प्रश्नांवर तोडगा काढणार असल्याचा विश्वास जनतेला दिलाय। न्यूज अनकटच्या माध्यमातून महायुती आणि महाविकास आघाडीवर देखील त्यांनी टीका केली आहे। त्यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी ओमकार सोनावले यांनी। बिग बॉस फेम डॉक्टर अभिजित बिचुकले सातारा जावली विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले आहेत। त्यांनी अर्ज दाखल केल्यानंतर आज त्यांनी त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे। आपल्यासोबत डॉक्टर अभिजित बिचुकले आहेत। काय सांगाल, कशा पद्धतीने आपला जाहीरनामा आहे, नक्की कोणते मुद्दे घेऊन तुम्ही या विधानसभा निवडणुकीमध्ये उतरलात? जाहीरनामा तुमच्या समोर त्या ठिकाणी प्रकाशित करत असताना असलेले मुद्दे क्रमांक 1 आहेत। सातारा तालुक्यातील शहर सोडून आणि शहरामध्ये पाण्याचा इतका दुष्काळग्रस्तता आहे, म्हणजे ज्या ठिकाणी माझा जन्म झाला गुरुवार पेठ असेल, केसरकर पेठेत आम्ही राहतो, तिथं पाणी कधी येतं ते बघा तुम्ही। ह्या सगळ्या गोष्टी आहेत। सगळे रोड मला तालुक्यातले सिमेंटीकरण करायचं आहे। दुसरी गोष्ट, सातारा तालुक्यातनं प्रश्न सुरू करेन मी, मराठा आरक्षणावरती सुद्धा मी आता येणार आहे। त्या वंचित, गरीब, गोर गरीब, दरिद्री अशा सर्व मराठी बांधवांना आरक्षण मिळालं पाहिजे, अशा हेतूचा मुद्द्याचा मी पूर्णपणे पाठीराख आहे। पण ज्यांच्याकडे सत्ता होती त्यांनी काहीच केलं नाही। देवेंद्रजींनी सांगितलं की बाबा 70,000 कोटींचा घोटाळा झाला आहे, अजित पवारांनी तो केला आहे, आणि तिथं अर्थमंत्रालयाच्या चाव्या त्यांच्या हातात देतात। म्हणजे इतका मतांचा, जनतेच्या मतांचा अवमान मी बघितलेला नव्हता। अजून मी इतका म्हातारा नाही झालो, पण मी इतकं प्रौढ झालो आत्ता की मी बघत गेलो। 20 वर्ष निवडणुका लढतोय, हे 20वं वर्ष असेल माझं। 2004 सालापासून नेहमी आम्ही अभिजित बिचुकले आणि शिवेंद्रराजे अशीच लढत झाली। मधले उमेदवार बदलत गेले। दीपक पवार कधी आले, दादा सकपाळ कधी आले, आता उबाटाचे कोणतरी आले, पण त्या ठिकाणी माझी लढत लढत असताना संपूर्ण जनतेला सांगू इच्छितो की दारू, मटणं, पैसा ह्याला भुलू नका। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वैचारिक वारसाला आणि शिवछत्रपतींच्या वैचारिक वारसाला निवडून देत असताना मतदान हे पूर्ण सजगपणे दूरदर्शन ह्या चिन्हाला करा। एक ब्रीदवाक्य मी केलं आहे सातारच्या आपल्या विधानसभेच्या ह्या प्रचारासाठी। दोन्ही राजांच्या वादाचे घेतले सातारकरांनी आजवर दर्शन, म्हणूनच शिवछत्रपतींचे वैचारिक वारस सर्वांगीण विकासासाठी घेऊन आले चिन्ह दूरदर्शन। नक्कीच, पण आता संपूर्ण महाराष्ट्राबद्दल पण तुम्हाला खूप काही माहिती आहे किंवा राजकारणामध्ये तुम्ही असताय। या संपूर्ण राजकारणामध्ये पाहताना महायुतीकडून माझी लाडकी बहीण किंवा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे, त्याचा फिवर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बघायला मिळतोय। तसेच महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात देखील महालक्ष्मी योजना म्हणून त्यांनी 3,000 रुपये देण्याचं जाहीर केलंय। त्याच्याकडे कसं बघताय तुम्ही? त्याच्यापेक्षा माझ्या जाहीरनाम्यामध्ये काल आपण साताऱ्यामध्येही बोललो होतो आणि बारामतीमध्ये सुद्धा तो मुद्दा बोलताना राहिला होता की ज्या संपूर्ण ॲक्टिव्ह महिला आमच्या भगिनी आहेत, ॲक्टिव्ह म्हणजे स्किलफुल, त्यांना 25 लाख रुपये कर्ज वार्षिक फक्त 1 ते 2% द्या, ही माझी मागणी आहे। आता कुठला पक्ष ही मागणी चोरतोय ते मला बघायचं आहे, हे रेकॉर्ड ठेवा, कारण ही मागणी मी करतोय। आणि सातारच्या माता भगिनींना सांगतो की अभिजित बिचुकले, अगर एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो मैं अपने खुद की छोड़ो अपने खुदा की भी नहीं सुनता। माझ्या भगिनींसाठी, मातांसाठी मी 25 लाख रुपये आणेन, त्यांच्या स्किलसाठी 1% फक्त मला विधान भवनात पाठवा। नक्कीच, हे होते डॉक्टर अभिजित बिचुकले यांनी आपला सातारा जावली विधानसभा मतदारसंघातून जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे आणि एकूणच संपूर्ण विकास कामं किंवा आहेत त्याच्याबद्दलच्या शाश्वती देखील मतदारांना देत अभिजित बिचुकले यांनी आपल्या प्रचाराला आजपासून सुरुवात केलेली पाहायला मिळते। ओमकार सोनावले, न्यूज अनकट, सातारा।